सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका संघटित व्हावं संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे। त्यांनी भारतीयांना सर्व धर्म समभावाचा अधिकार दिल्यामुळे देशात शांतता, सलोखा आणि प्रगतीचा मार्ग कायम राहिलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण करणं आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे, असं प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केलंय। कोपरगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भाजपा कोल्हे गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय। या युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय। दरम्यान राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या निषेधावर व निधीविषयक केलेल्या वक्तव्यावर नगराध्यक्ष पराग संधान प्रतिक्रिया देताना म्हणाले की आजच्या दिवशी राजकारण करायचं नाही, निधीबाबत व इतर गोष्टींबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू असं स्पष्ट केलंय। यावेळी भीमजयंती निमित्तानं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नूतन इमारतीत कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने 10 तासांचं स्टडी मॅरेथॉन सत्र भव्य ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आणि शिक्षण सभापती संजनाताई संजय उदावंत यांच्या हस्ते पार पडले। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्शदपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा काळे यांच्या हस्ते भारतीय संविधान हस्तलिखित प्रत लेखन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी युवा नेते विवेक कोल्हे यांनी संवाद साधत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। निर्भीड न्यूज, योगेश जोशी, कोपरगाव। आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्ताने आम्ही सर्वच जण अभिवादन करायला आलेलो आहे। खऱ्या अर्थाने या देशाच्या विकासाची नीव ठेवण्याचं काम ज्यांनी केलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज 135व्या जयंती निमित्ताने आम्ही सर्वच जण या ठिकाणी त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून खऱ्या अर्थाने समाजामध्ये काम करण्याचं पण या दिवसाच्या निमित्ताने घेत असतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर समानता असेल, शेवटच्या घटकाला समाजातील केंद्रबिंदू मानून त्याला मुख्य प्रवाहात कसं आणता येईल या दृष्टिकोनातून वर्षभर त्या ठिकाणी कार्यरत असतो। प्रत्येक कृतीतून खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न आमच्या शब्दातून नव्हे तर कार्यातून करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। त्यामुळं या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 10 तास त्या ठिकाणी स्टडी मॅरेथॉन आयोजित केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की 100हून अधिक आमच्या युवकांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि आमच्या त्या ठिकाणी रिटायर्ड शिक्षिका त्यांनी देखील, पुष्पाताई काळे यांनी देखील संविधान हाताने लिहून त्या ठिकाणी एक आगळी वेगळी श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आज जगाच्या पातळीवर आपण ज्या पद्धतीने महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे, यामध्ये खऱ्या अर्थाने जर योगदान असेल तर ते आपल्या दिलेल्या अधिकार आणि संविधानामुळे या ठिकाणी शक्य झालेलं आहे की शेवटचा घटक मुख्य प्रवाहामध्ये आला आणि पर्यायी देश त्या ठिकाणी सक्षम होण्यासाठी मदत झालेली आहे। पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त प्रथमतः मी अभिवादन करतो। ज्यांनी शिका
संघटित व्हा व संघर्ष करा हा मूल मंत्र आपल्याला दिला आणि तमाम भारतीयांना सर्व धर्म समभावाचा जो अधिकार दिला, त्यामुळे आज आपल्या भारतामध्ये शांतता, सलोखा व याच्यावर मार्गक्रमण करून आज आपल्या भारताची प्रगती होत आहे. आणि त्याच याच्यातून आपण नुसतं संविधान वाचून किंवा भाषण करून चालणार नाही, तर ही प्रत्येकाने आपल्या कृतीतून आणून आणि त्याचं कुठंतरी आचरण केलं पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि म्हणूनच आज परत एकदा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने, कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा करतो आणि त्यांना अभिवादन करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालिकेचा निषेध करण्यात आलेला आहे. सुशोभीकरणासंदर्भात असेल किंवा साळंगे छाटणी संदर्भात निषेध करण्यात आला. कसं आहे, राजकारण कुठं करायचं हे पण समजलं पाहिजे. कारण जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा स्मारकामध्ये हे राजकारण करायचं नसतं. पण तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की सुशोभीकरण असेल किंवा कोणती गोष्ट असेल ही गेल्या 10 वर्षापेक्षा चांगल्या पद्धतीने केले आहे. आम्ही स्वतः रात्री 12:02 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस केक कापून आणि मोठ्या उत्साहात भरपूर नागरिकांच्या उपस्थित केलेला आहे. शहरातील सर्व नागरिक आनंदात आहे, कारण केलेलं काम त्यांनाही दिसत आहे. परंतु ज्यांनी चुकीचे चष्मे घातले त्यांना फक्त राजकारण करायचं असतं आणि त्यांना त्या राजकारणात आणि अजूनही ते त्या मानसिक धक्क्यातून बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांना ते पण भान नाही का राजकारण कुठं करावं, या पवित्र ठिकाणी राजकारण करायचं नसतं असा आमचा मानस आहे. आणि ही शिकवण आम्हाला आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे मी आज त्यावर काही भाष्य करणार नाही, पण लवकरच या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मी उलगडा करून सांगणार आहे. स्मारकात 1 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे सुशोभीकरणासाठी, मात्र अद्याप या ठिकाणी कोणतेही काम झालेलं नाही. हे ज्यांनी आता जी बाईट दिली त्यांचं ते अज्ञान आहे, कारण हे सगळं स्क्रिप्टेड असतं, लिहून आलेल्या गोष्टीवर बोलत असतात. त्यांनी त्याचा आधी अभ्यास करावा का कोणामुळे हा निधी आडलेला आहे, याच्यावरच आम्ही लवकर प्रेस घेऊन त्याच्यावर सगळं सविस्तर उत्तर देणार आहोत. त्यामुळे आज मला काही त्याच्यावर बोलण्याची इच्छा नाही किंवा सांगू शकत नाही, कारण राजकारण करायला आपल्याला 365 दिवस असतात, पण या ठिकाणी राजकारण करायचं नाही ही आम्हाला आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांची शिकवण आहे. म्हणून त्याच्यावर मी आज भाष्य करणार आहे. पण लवकरच निधी कुणी अडवला, कुणी काम प्रस्तावित केले, श्रेय घेण्यासाठी शहरातला निधी थांबवला, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील किंवा काय काय असेल, या सगळ्याचा लवकरच आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.